कोणी शुगरचे पेशंट असतील तर त्यांनी वेळोवेळी तपासणी करत राहायला पाहिजे. म्हणजेच या तपासणीच्या व्यतिरिक्त कोणत्या तपासण्या केलं पाहिजे त्याबद्दल थोडक्यात बोलू. तर मित्रांनो, हे झाले शुगर पाहण्यासाठी किंवा शुगरचे लेवल पाहण्यासाठी किंवा शुगरच्या पेशंटसाठी शुगर आहे की नाही हे पाहण्यासाठी या टेस्ट सर्व झाल्या. जर टेस्ट आहे म्हणून समजलं तर त्यानंतर कोणत्या टेस्ट केली पाहिजे, कोणत्या टेस्ट करत राहिले पाहिजे किंवा कोणता धोका होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, ते टेस्ट आहेत की ज्या व्यक्तीला शुगर झालेला आहे त्या पेशंटने वेळोवेळी किडनी फंक्शन टेस्ट केली पाहिजे. म्हणजेच किडनीची जी तपासणी आहे ते केली पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शुगर झालेला असेल तर त्या किडनीवर इफेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो, किडनीची जी टेस्ट आहे ती केली पाहिजे. त्यानंतर युरिन मधील शुगर, युरिन मायक्रोअल्बुमिन हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी टेस्ट म्हणजे लिपिड प्रोफाइल, जे की कोलेस्ट्रॉल पाहत राहणे किंवा या शुगर सोबतच कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का हे पाहत राहणे किंवा कुठं जखम झालेली असेल तर त्या जखमेची योग्य काळजी घेऊन त्याच्यावर उपचार करणे किंवा जखम होऊ न देणे हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीचे जे टेस्ट आहेत ते आपण पाहिलं मित्रांनो. तर यामधील कोणी शुगरचे पेशंट असतील, शुगर झालेला असेल तर मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टरांना भेटून डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्यानुसार औषधोपचार करून तुम्ही लवकर बरे व्हा. तर मित्रांनो, हे सर्व टेस्ट आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आणि तुम्ही जे काही निर्णय घेणार असाल, जे काही औषधोपचार घेणार असाल, कुठलेही डोस घेण्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच घ्या. कुठलीही गोळी, कुठलंही औषध तुमच्या स्वतःच्या निर्णयावर घेऊ नका ते, किंवा कोणाला विचारून घेऊ नका. तज्ञ असतील तरच त्यांच्या सल्ल्याने ते घ्या आणि ते योग्य ते निर्णय घ्या. कारण हा निर्णय आपल्या शरीरासाठी आहे, आपल्या सर्व बॉडीसाठी आहे, आपलं जीवन त्याच्याशी निगडीत आहे. तर मित्रांनो, म्हणून तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि योग्य ते मेडिसिन घ्या आणि निरोगी राहा. कुठले रोग होऊ नये म्हणून काळजी घ्या. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.